नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शुक्रवार दिनांक 12 जून 2026। मित्रांनो, गेल्या 3-4 दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे। आज शुक्रवार दिनांक 12 जून रोजी कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे, कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज 12 तारखेला जर या ठिकाणी विचार केला तर विदर्भ व मराठवाड्यामध्ये काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघताय, नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, तसेच वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, बुलढाणा, या ठिकाणी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। वाशिम जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। यवतमाळमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। एकंदरीत जर या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो गेल्या काही 4-5 दिवसांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला। आज देखील मित्रांनो या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी काहीसा पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, माजलगाव असेल, केज असेल, बीड, गेवराई, या ठिकाणी चौसाळा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय। धारूर असेल, वडवणे असेल, तेलगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। धाराशिव मध्ये देखील धाराशिव, तुळजापूर, कळंब, भूम, परांडा, वाशी, उमरगा, लोहारा या भागामध्ये आपल्याला या तालुक्यांमध्ये आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते मित्रांनो। तर परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय। नांदेड व हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज देखील आपला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पावसाचा जोर कमी झालेला आहे, आपण बघू शकता स्क्रीनवरती। या ठिकाणी पुणे असेल, आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। तसेच सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो। कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कोकणपट्टीमध्ये देखील पाहायला मिळतोय। गोरेगाव असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी, रायगड या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तर मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये हवामान ढगाळ आहे, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो। आज मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र याच जिल्ह्यामध्ये याच भागातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी खानदेशमध्ये या ठिकाणी मित्रांनो पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही। या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु पावसाची शक्यता खानदेशमध्ये कमी पाहायला मिळते। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। धन्यवाद।